खेती बचाव अभियानाअंतर्गत नैसर्गिक शेती व पर्यावरण संवर्धनाचा संदेश। जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा व तालुका कृषी अधिकारी कार्यालय नागपूर यांच्या संयुक्त विद्यमानाने मौजा सुकळी येथे खेती बचाव अभियान उत्साहात राबवण्यात आले। या अभियानाद्वारे शेतकऱ्यांना नैसर्गिक शेती, पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत कृषी पद्धतींबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले। कार्यक्रमात नैसर्गिक शेतीचं महत्त्व, माती परीक्षण, बीज प्रक्रिया व बीज उगवण क्षमता तपासणी, संतुलित रासायनिक खतांचा वापर, एल निनोच्या पार्श्वभूमीवरील उपाययोजना, जैविक निविष्ठांचा वापर तसेच एकत्रित बियाणे व कृषी निविष्ठा खरेदी याविषयी माहिती देण्यात आली। याशिवाय गांडूळ खत बेड, बायोचार, अझोला बेड, हिरवळीची खते, धेंचा, बोरू आदी यासारख्या पर्यावरणपूरक व आधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली। यामुळे उत्पादन खर्चात बचत होऊन जमिनीचे आरोग्य सुधारण्यास मदत होणार असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलं। कार्यक्रमात तालुका कृषी अधिकारी श्रीमती रमा बनकर, मंडळ कृषी अधिकारी श्री युवराज चौधरी, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक श्रीमती शिल्पा टेंभुर्णीकर, सहाय्यक कृषी अधिकारी श्री शोध झाडे, नैसर्गिक शेती तज्ज्ञ श्री गजानन शेंडे, प्रगतशील शेतकरी श्री करण ठाकूर तसेच कृषी सखी श्रीमती वर्षा पुरुषोत्तम शेंडे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं। कार्यक्रमाचं विशेष आकर्षण म्हणजे गावातील महिलांनी सादर केलेले दशपर्णी अर्क तयार करण्याचे प्रात्यक्षिक होय। या प्रात्यक्षिकातून सेंद्रिय शेतीतील स्वयंपूर्तता आणि नैसर्गिक शेतीचं महत्त्व अधोरेखित करण्यात आले। सदर कार्यक्रमास गावातील मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते। नैसर्गिक शेतीचा प्रसार, उत्पादन खर्चात बचत आणि पर्यावरण संरक्षण या त्रिसूत्रींचा संदेश देणारे हे अभियान शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरल्याचं मत उपस्थित शेतकऱ्यांनी व्यक्त केलं।